36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील काकडावरती 3 दिवसीय धम्म परिषद विविध देशातले भिक्षू आणून आणि मान्यवर आणून प्रबोधन आणून संपन्न झाली. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना शिक्षक कुणबी समाजाचे राजूभाऊ भोंडे यांनी बुद्धी विहाराला 2 एकर शेती दान दिली असता अमरावती जिल्ह्यातील या परिसरामध्ये भव्य दिव्य बुद्ध विहाराचे काम चालू असून तेथे MPSC UPSC क्लास व धम्मदेशांना धम्मज्ञान शिबिर जामनेर शिबिर चालवणार असून भगवान बुद्ध कुणबी समाजाचे बहुजनांचे मानवांचे कल्याण करते, दुःख मुक्तीची विधाते. बहुजनांना आपला इतिहास माहित नाही. जो इतिहास विसरतो तो इतिहास लिहू शकत नाही. म्हणून आपला इतिहास आपली विरासत वाचा. बुद्धांचा विचार जगात पोहोचला पाहिजे. जग बुद्धिवान धनवान गुणवान महासत्तक झाले. बुद्ध जगाने स्वीकारला. भारतातला बुद्ध यांना विसरू नका. बुद्धांचे विचार बहुजनांना गुणवान धनवान बुद्धिवान महासत्ताक देशाला बनवू शकतात. बुद्धांची पंचशील जगाने स्वीकारले. आपणही स्वीकारा. भारत देशातील मानवाला दुःखातून मुक्त करा, असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं. यावेळी उपस्थित राजूभाऊ बोंडे, सुनीलभाऊ सदाशिव, रमेशभाऊ सावळे, सिद्धार्थ सावळे, मनोजभाऊ मेंढे, अस्मिता अभ्यंकर, संजय अभ्यंकर, अमरावती जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका, समता, सैनिक दल, भिक्षुगण, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आलेलो काकडा येथे बौद्ध धम्म परिषद झालेली आहे आणि त्याचा समारोपी काय तुम्हाला असं वाटते की काय लोकांनी घेतला धम्माचा आढावा? महाकरुणी तथागत गौतम बुद्धाचा तो धम्म आहे. बुद्ध धम्म आणि संघ याच्याशिवाय याचं अनुसरण केल्याशिवाय जगाला शांती मिळणार नाही. आणि हा धम्म अखिल मानव जातीला दुःखातून मुक्त करणारा आहे. आणि हाच संकल्प घेऊन आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला जो आमच्यावरती जबाबदारी दिली त्या जबाबदारीची पूर्तता करण्यासाठी आम्ही हे काम करतो. या ठिकाणी ही जी धम्म परिषद आहे, भगवंताचा जनकल्याणाचा हा जो सिद्धांत आहे दुःखमुक्तीचा, तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि या धम्म परिषदेच्या माध्यमातून भगवान बुद्ध आणि त्यांचं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं, त्याच निमित्तानं या ठिकाणी दरवर्षी आपल्या धम्म परिषद आयोजित करण्यात येत आहे. तसंच बाबासाहेबांचे जे 10 पॉईंट प्रोग्राम आहे ते प्रोग्राम आमच्या विश्वशांती बुद्ध विहारातून प्रसारित व्हावं, इम्प्लिमेंट व्हावं. मला आज विश्वशांती बुद्धविहार एक कुणबी समाजाचे बोंडे साहेब राजूभाऊ बोंडे हे कुणबी समाजाचे असल्यावरही ते अनाथपिंडक बनले. त्यांनी आपली शेती बुद्धविहाराला देण दिली. कारण का इथला तर बहुजन समाज जो आहे, जो कुणबी असो, माळी असो, तेली असो, कोळी असो, हा सर्व समाज बुद्ध हा भारतात स्वीकारला होता. पण इथून बुद्ध हा बाहेर गेला, जगाने स्वीकारला. जग बुद्धिवान धनवान गुणवान झाले. पण आज त्याच्या तोंडातून ऐकून घेऊन या की आपण हे बुद्ध OBC आणि बहुजन समाजाला कुणबी समाजाला काय दिसाल. बाबासाहेब म्हणत होते की ज्याला कोणाला इतिहास माहीत नाही तो आपला इतिहास समजू शकत नाही आणि इतिहास घडवू शकत नाही. परंतु बाबासाहेबांनी जी शिक्षणाची दारे उघडे करून दिली त्यामुळं मला माझ्या जातीचा, माझ्या देशाचा इतिहास समजला. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध हे कोण होते? हे कुणबीच होते. त्यांच्या शेतामध्ये हजारो नांगर चालत होते. आणि विश्वशांती बुद्धविहार काकडा येथे एक आपल्या परिसरामध्ये एक चांगलं टेम्पल म्हणजे चांगलं हे शैक्षणिक केंद्र बनत आहे. तरी मी सर्व आपल्या परिसरातील अमरावती जिल्ह्यातील खरोखर तुम्ही हे एक ज्ञान केंद्र बनवा आणि याच्यासाठी सर्व मदत करा. आणि इथून आपलं काहीतरी घेऊन जा. बुद्धाचं जे धन आहे तुम्ही घेऊन जा, पुस्तक घेऊन जा आणि ऐकलेले विचार घेऊन जा. याच्याशिवाय कल्याण होणार नाही. जीवनात डे ऑफ रिलिजन खरा धर्मग्रंथात नसून तो आचरणात आहे. आणि आचरण ज्याचं फिट आहे आणि बुद्धांनी सांगितलेले जे पंचशील आहे ते फिट आहे. ते जर आपण आचरणात आणलं तर जीवनाचा उद्धार होऊ शकते, दुःखातून मुक्त होऊ शकते, बुद्धिवान शीलवान गुणवान धनवान बनू शकते. म्हणून बुद्धच हा माणसाला तारू शकते. म्हणून या परिषदेच्या निमित्तानं जे धम्माची उकल, विचाराची उकल झाली, त्या विचाराच्या उकलाचा आनंद घ्या आणि आपल्या जीवनामध्ये आचरण आणा. जय भीम. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.